आपल्याला सगळ्यांना सुखी व्हायचं आहे, आपल्याला सगळ्यांना आनंदी व्हायचं आहे, आपल्याला पैसा पण हवा आहे, आपल्याला हेल्थ पण हवे. थोडक्यात काय आमचे सर म्हणतात की आपण सगळं काय शोधतो आहे, बॅलन्स, समत्वम. म्हणून भगवद्गीतेमध्ये काय म्हणतात भगवान श्रीकृष्ण, योग समत्वम उच्चते. योगा तेव्हाच होईल की जेव्हा बॅलन्स करू, राईट अँड लेफ्ट, किंवा आयुष्यामध्ये बॅलन्स करू. हेल्थ पण पाहिजे, पैसा पण पाहिजे, दोन्ही पाहिजे आपल्याला. तर बॅलन्स झालं तर आपण खऱ्या अर्थाने समाधानी होऊ. तर आजची जी योगासनं आपण बघणार आहे या व्हिडिओमध्ये, ती बॅलन्सिंग पोज आहेत. त्याचा बेनिफिट काय, फिजिकल बेनिफिट काय, तर तुमचे आर्म्स, शोल्डर, फोर आर्म्स, पूर्ण हा जो भाग आहे, फिंगर्स, हे सगळे स्ट्रॉंग होतात. आणि मेन काय, हे करताना डायजेस्टिव्ह सिस्टीमवर पण इफेक्ट होतो, इम्पॅक्ट होतो. त्यामुळे डायजेस्टिव्ह सिस्टीम पण स्ट्रॉंग होते. हा झाला फिजिकल बेनिफिट. पण मेंटल बेनिफिट काय, मी सांगितलं तुम्हाला आयुष्यामध्ये बॅलन्स फार महत्त्वाचा. तर इमोशनल आणि मेंटल बेनिफिट काय, तर एक बॅलन्स क्रिएट होतो, आपल्याला कॉन्फिडन्स येतो, आपण कुठली परिस्थिती आपण समजू शकतो की मी करू शकतो. हे तो एक बूस्ट म्हणतो ना, तो मिळतो या आसनाने. आणि आसनाचा मेन पर्पज हाच आहे की आयुष्यामध्ये बॅलन्स क्रिएट करणं. फिजिकल बेनिफिट तर आहेच आहे, पण मेन उद्देश हा आहे की लाईफला एलिव्हेट करत जाणं, प्रगतशील बनवणं. तर हा उद्देश आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. याच्यामध्ये असे काही आसनं देणार आहेत तुमचा फिजिकल बेनिफिटबरोबर तुमचं इमोशनल मेंटल बेनिफिटसुद्धा होईल. तुमचा कॉन्फिडन्स, तुमचं स्ट्रेस लेवल कमी होईल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण त्याच्या आधी जर कोणी पहिल्यांदाच आला असेल माझ्या व्हिडिओवर, त्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि माझं इंस्टाग्राम पेज आहे समीर योगा कलरी, ते फॉलो करा. फिटनेस रिलेटेड एनी काही डाऊट्स असतील, क्वेश्चन असतील, तुम्ही मला डायरेक्ट DM करू शकता. सो लेट्स गेट स्टार्टेड. तर आता बॅलन्सिंग पोश्चर करायच्या आधी बॉडी पहिले वॉर्मअप करणं गरजेचं आहे. तर वॉर्मअप एक्सरसाइज बघू. 3 आसनं बघायची आपल्याला, मेरू आसन, चतुरंग दंडासन आणि कोकिलासन. तर सर्वात प्रथम वज्रासनमध्ये या खाली, तिथनं चतुष्पादासनमध्ये हात आणि पाय, गुडघे एका लाईनमध्ये. ओके. तर आपल्याला मेरू आसन करायचं आता इथनं. तर मेरू आसन करताना पहिले टक असे टो टक करा असे, आणि हिप्स उचला. येस. हाताची बोटं स्प्रेड करा, एल्बो स्ट्रेट ठेवा, पाय वाकू नका, पाय एकदम स्ट्रेट. ओके. गुडघे आणि पाय एका लाईनमध्ये स्ट्रेट पाहिजे, असे नको बेंड. ओके. हात एल्बो पण असे नको, एकदम बॉडी एंगेज करायची. ब्रीद इन, ब्रीद आउट, 3-4 श्वास घ्यायचं. आणि ट्राय शक्य असेल तर तुमच्या नाभीकडे बघायचा प्रयत्न करा. म्हणजे काय होईल, शोल्डर ओपन होतील, हे पूर्ण स्ट्रॉंग होतील, रिस्टवर जोर येईल, बोटं स्ट्रॉंग होतील. ओके. चांगली ग्रिप मिळेल. आणि मेन थिंग, शोल्डर ओपन होतील. ब्रीद इन, ब्रीद आउट. जेवढं बघता येईल, जेवढं खाली जाता येईल तेवढं चांगलं आहे. ब्रीद इन, ब्रीद आउट. मेरू आसन असं आहे, म्हणून रनर्स का करतात हे मेरू आसन स्टार्टिंगला, रनर घेताना. कारण तुमचं एकदम इम्युनिटी सिस्टम तर वाढतेच, प्लस तुम्हाला एकदम रिफ्रेश होतं, ब्लड सर्क्युलेशन, पूर्ण बॉडी एंगेज राहते या आसनामध्ये. ब्रीद इन, ब्रीद आउट. स्ट्रेच करा फुल. असं नको आहे, फुल एंगेज करा बॉडी, फुल. जाऊ दे, जेवढं खाली जाता येईल तेवढं, शक्य असेल तेवढं. अल्टिमेटली गोल हाच की आपल्याला शोल्डर ओपन करायचे. येस. आता पाय जवळ आणा आणि चतुरंग दंडासन, पॅरलर. समोर बघू शकता किंवा खाली बघू शकता. पाय स्ट्रेट. ओके. एका लाईनमध्ये अशी बॉडी ठेवायची. ब्रीद आउट, अष्टांग दंडवत. नाव कोकिलासन. ब्रीद इन. कोकिलासनमध्ये बघा, आता गुडघे टच नाही करायचे, फक्त पायाची बोटं आणि हातावर पूर्ण बॉडी बॅलन्स आहे, आणि वरती बघायचं. ब्रीद आउट, मेरू आसन. चतुरंग दंडासन. ब्रीद आउट, अष्टांग दंडवत. कोकिलासन. कोकिलासनला थोडे पाय स्प्रेड करायचे. ब्रीद आउट, मेरू आसन. येस, मेरू आसन. चतुरंग दंडासन. ब्रीद आउट, अष्टांग दंडवत. पाय थोडेसे साईडला करा, पायाची बोटं टक करा. ब्रीद इन, कोकिलासन.
ब्रीद आउट. मेरू आसन. आता थोडीशी गती वाढवा. चतुरंग. Breathe in and breathe out. रिलॅक्स. एक 6 ते 9 वेळा तुम्ही करू शकता. हे बॉडीला फुल वॉर्मअप करायचं. पूर्ण जोर तुमच्या हातावर येईल. तयारी करतोय आपण, आसनाची तयारी करतोय पुढची आसन करण्यासाठी. चांगले शोल्डर मजबूत होतील. आता हे रिस्ट करा. रिस्ट असे रोटेट करा. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. पूर्ण जोर तुमच्या हातांवर, तुमच्या रिस्टवर येतोय. रिलॅक्स करा हात. बॉडी फुल बघा वॉर्मअप झाली. घाम पण यायला लागला हळूहळू. फुल गरम झाली बॉडी. फक्त पहिली ही तयार करायची, पहिली बॉडीला वॉर्म करायचं. आता जे पहिलं आसन आहे ते आहे काकासन. तर काकासनला कसं वज्रासनमध्ये बसलाय, दोन्ही हात पहिले लावून घ्यायचे पुढे असे. आता नेहमी हात लावताना हाताची बोटं स्प्रेड करायची मजबूत, कारण पूर्ण भार तुमचा कुठे हातावर आहे. त्यामुळे हात चांगले लागले पाहिजेत. हाताची बोटं पण चांगली लागली पाहिजेत. असे हात ठेवायचे नाही. असे ठेवतात काही लोक, असे नाही ठेवत. पूर्ण खाली. ओके. आता टोवर या तुमच्या आणि बॉडी थोडी लिफ्ट करा. तर सुरुवातीला कसं आहे, मेन उद्देश काय आहे, की गुडघा आहे तो एल्बोला टच करायचा, एल्बोच्या टोकावर, पॉईंटवर. तर समजण्यासाठी कसं, पहिलं बघा राईट गुडघा. आता माझा राईट हा आहे, हा इथं आणला. ओके. इथं लावला मागे. मग लेफ्ट इकडं आणला, इथं ठेवायचा. ओके. पुढं बघायचं मागे. ही पहिली प्रॅक्टिस करायची. लेफ्ट, राईट, लेफ्ट अँड रिलॅक्स. तर पहिलं माइंडमध्ये आसन प्रिपेअर करायचं, माइंडमध्ये मानसिकदृष्ट्या तयारी करायची आपल्याला. तर आता परत हात लावायचे व्यवस्थित. ओके. आता तुम्हाला माहीत झालं काय करायचं आपल्याला. गुडघे कुठे लावायचे आहेत, एल्बोवर. आता थोडंसं ॲडजस्ट करा जेणेकरून तुमचे गुडघे व्यवस्थित ह्या एल्बोच्या इथे येतील. ओके. एल्बोवर असे लावायचे. आता बघा इथं लावले गुडघे मी. आता बॉडी पुढं टाकायची अशी आणि पाय उचलायचा. बॉडी म्हणजे टोवर यायचं, हिल्स टाचा उचलायच्या, टोवर यायचं आणि पूर्ण भार कुठे आहे, एल्बोवर. गुडघ्यांचा पूर्ण भार एल्बोवर. आणि आता पाय उचलायचे. पहिलं उजवा उचला, डावा उचला आणि मग दोन्ही उचला. आणि आता पुढं बघायचं. पाय एकमेकांमध्ये अडकलेले, हातावर चांगला आता फाइंड आउट करा बॅलन्स. मी काय सांगितलं, बॅलन्स. तुमचा बॅलन्स कुठे आहे, बॅलन्स पॉईंट कुठे आहे, फाइंड आउट करा. कीप ब्रीदिंग. ब्रीथ. पुढं बघायचं अँड डाऊन. कमीत कमी 15 ते 30 सेकंद तुम्ही करू शकता. आता थोडेसे रोटेट करा रिस्ट. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. ओके. आता बघा परत हात लावायचा. आता तुम्हाला सगळं समजलं की कसं करायचं, काय करायचं. ओके. आता पूर्ण आसनमध्ये ॲब्झॉर्ब करा आणि तुमचा बॅलन्स, तुमचं समत्वम फाइंड आउट करा. आपल्याला आयुष्यामध्ये हेच करायचं आहे की बॅलन्स कसा क्रिएट होईल, हे आसनं आपल्याला शिकवतात. होल्ड. फोकस करा एका पॉईंटवर. कीप ब्रीदिंग. सावकाश सावकाश ब्रीदिंग. फाइंड आउट करा. इकडे तिकडे जायला लागलं तर हाताकडे लक्ष द्या. पायाची हाताची बोटं व्यवस्थित लागली आहेत का. क्रिएट अ बॅलन्स. बॅलन्स पॉईंट, प्रत्येकाचा एक बॅलन्स पॉईंट आहे, तो फाइंड आउट करा. कीप ब्रीदिंग. ब्रीथ.
अँड डाऊन. रिलॅक्स. प्रत्येक वेळेस आसन झालं की हात थोडे रिलॅक्स करायचे, रिस्ट हलवायचे, कारण पूर्ण प्रेशर तुमच्या हातावर येते, शोल्डरवर येते, पूर्ण या पंजावर येते, पूर्ण बोटं सगळं. हा म्हणजे पूर्ण मजबूत होते वरचा हा शोल्डर वगैरे, आणि अल्टिमेटली पोटावर पण येते. शेक करा हात. मी सांगितलं ह्याच्यामध्ये आपण कंप्लीट आसन पण बघितलं आणि स्टेप बाय स्टेप पण करतो. त्यामुळे समज नाहीच जरी जमलं तरी पहिली स्टेप तर तुम्ही करू शकता आरामात. करत 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 मग फाइंड आउट करा बॅलन्स. आता पुढचं जे आसन येते आहे बकासन. तर बकासन म्हणजे काय? बकासन म्हणजे बगळा. तर बगळ्याचे पाय उंच असतात. ओके, बघितलं असेल बगळ्याचे पाय मोठे असतात. तर आता गुडघे काय करायचं, आता इथं एल्बो लावले होते, आता इथं आर्मपीटमध्ये लावायचे, इथं लावायचे, हा जो पोर्शन आहे इथं लावायचे. तर आता बघू आपण. पण त्याच्या आधी अजून बॅलन्सिंग पोज चांगले व्यवस्थित करण्यासाठी आपण एक आसन बघू, डोलासन. सुखासनमध्ये बसला, आता पद्मासन घ्यायचं. डोलासन करायचं. आता बॅलन्सिंग करायचं. हात दोन्ही हात व्यवस्थित लावायचे इथं, आणि बॉडी आता पूर्ण उचला तुमची, गुडघे पाय बॅलन्स करा. जेवढं शक्य तेवढं करा, हलू शकता. ब्रीद आउट, ब्रीद इन, ब्रीद आउट. प्राणशक्ती घ्या. ब्रीद इन, ब्रीद आउट. बॉडी बरोबर माइंड पण लागलं पाहिजे, तर आपण म्हणून योगा करतोय. ओके, फिजिकली फक्त नाही आहे आपल्याला, फक्त फिजिकल करायचं नाही. फिजिकल बेनिफिट डेफिनेटली आहेत, पण इमोशनल मेंटल त्या पण बॉडी आहेत आपल्या, त्यासुद्धा स्ट्रॉंग व्हायला पाहिजेत, त्यासुद्धा डेव्हलप व्हायला पाहिजेत. तर त्या दृष्टीने बघा. परत हात व्यवस्थित लावा. असे पण ठेवू शकता हात पॉसिबल, पण शक्यतो असे ठेवा. हाताच्या बोटावर पूर्ण प्रेशर येतं. ब्रीद आउट, ब्रीद इन. होल्ड अँड ब्रीद आउट. रिलॅक्स. पाय काढा, स्ट्रेच करा पाय, पाय स्ट्रेच करा. रिलॅक्स. आता आपण करू बकासन. जसं काकासनमध्ये केलं होतं तीच पद्धत, तीच प्रोसिजर करायची. हात पहिले व्यवस्थित लावून घ्यायचे. आता मी सांगितलं ह्याच्यात गुडघे खांद्यावर लावायचे, खांद्याचे आपलं ह्याचे गुडघे काखेत लावायचे. आता ही पोझिशन बघा, हे डिस्टन्स केवढं घेणार तुम्ही तुमची बॉडीला ॲडजस्ट करा, जेणेकरून तुमचे गुडघे तुमच्या आर्मपीटमध्ये येतील असे. हे तुम्ही बघा. ओके, हात व्यवस्थित लावून घ्या. ओके, आता बॉडीला टिल्ट करायचं, मगाशी केलं तसं. कीप ब्रीदिंग, फाइंड आउट द बॅलन्स. ब्रीथ, राईट लेफ्ट अँड डाऊन. आता हे थोडंसं त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स आहे. पूर्ण प्रेशर तुमच्या पूर्ण फुल आर्म्सवर येते, पोटावर येते, पण जास्त हातावर येते. रोटेट करा, लूज करा हात. हे उष्टासन आहे. उष्टासनमध्ये तुम्ही असं पण करू शकता. येस, पुन्हा एकदा बघू आपण. हात व्यवस्थित लावा, तुमच्या बोटावर या पायाच्या. गुडघे लावा आता बरोबर काखेत. पूर्ण बॉडीच प्रेशर.
पुढे टाकायची बॉडी आणि पहिले लावून घ्यायचं व्यवस्थित, नंतर हात स्ट्रेट करायचे. हात व्यवस्थित लावायचे, गुडघे लावले आणि आता सावकाश पहिले बॅलन्स करून घ्यायचा आणि नंतर एल्बो स्ट्रेट. तर आता हे 2 आसन बघितले आपण. आता तिसरं जे आसन आहे ते मयूरासन. तर मयूरासन करताना पण चतुष्पादासनमध्ये आला तुम्ही आधी. आता हात उलटे लावायचे. आता मी जे म्हणलो की डायजेस्ट सिस्टीमसाठी चांगलं आहे, तर पर्टिक्युलरली हे जे आसन आहे मयूरासन, त्यांनी डायरेक्ट इम्पॅक्ट तुमच्या पोटावर येतो. हात पहिले व्यवस्थित लावायचे, म्हणून आपण चतुरंग दंडासन केलं होतं की जेणेकरून हे व्यवस्थित राहील. हे जेव्हा तुम्ही असं करता आणि असं खाली जाता तेव्हा हे बघा स्ट्रेट राहतं. तर फक्त आपल्याला काय करायचं आहे, हे उलटे ठेवायचे. आता तर हात व्यवस्थित लावा, असे थोडीशी गॅप ठेवा आणि आता एल्बो बेंबीच्या बाजूला पोटामध्ये घालून टाकायचे. असे पाय स्ट्रेट, एल्बो चांगले लावले की पाय उचलायचे, पूर्ण प्रेशर हातावर. ब्रीद इन ब्रीद आउट, रिलॅक्स. 15 ते 30 सेकंद तुम्ही करू शकता. पूर्ण प्रेशर बघा आता डायजेस्टिव्ह सिस्टीमवर पण येते. तर 3 आसन बघितले आपण. तर पूर्ण प्रेशर हातावर, खांद्यावर, पूर्ण हाताच्या बोटावर. तर आपल्याला जिमची गरज नाही. आता आपण हे आसनं करून सुद्धा बॅलन्स करू शकतो. आपले हे स्ट्रॉंग होऊ शकतो, 4 आर्म्स. आता नेक्स्ट आसन आहे, शेवटचं आहे, ते आहे मयुरी आसन. मयुरी आसन तर ते पद्मासनमध्ये करायचं. तर मयूर आसन आणि मयुरी आसन म्हणजे मेल पिकॉक आणि फिमेल पिकॉक. तर आता आपल्याला मयुरी बघायचं, फिमेल पिकॉक. तर ते करताना पद्मासनमधनं करायचे. तर पद्मासन घाला, सेम करायचं, फक्त पायाची पोझिशन बदलतोय आपण. पायाला असे फोल्ड करतोय पद्मासनमध्ये, तेव्हा स्ट्रेट ठेवले होते, एवढाच फरक आहे. आणि हात आता गुडघ्यावर आहे पहिल्यांदा, आणि हात तसेच लावायचे जे पहिल्यांदा लावले होते आपण. हात असेच ठेवायचे. आणि डोकं लावा खाली, पहिले कपाळ लावायचं खाली असं. ओके, पूर्ण प्रेशर हातावर. आणि आता पाय, गुडघे उचला, डोकं उचला. ब्रीद आउट. या आसनांचं कसं आहे, एक एक सेट केलं तरी चालेल, फक्त होल्डिंग करा 10-15 सेकंद, 15-20 सेकंद. हात व्यवस्थित लावले, एल्बो टक करा आणि उचला. ब्रीद आउट. यस, रिलॅक्स करा पाय. पाय शेक करा, हात रिस्ट हलवा, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. आता हे सगळं पंप झालं आहे. तर ही बॅलन्सर पोश्चर करून आपण क्रिएट करू शकतो बॅलन्स. आपले हे खांदे, शोल्डर्स, हात सगळे मजबूत होतील. आणि मेन काय आहे आसनांचा उद्देश, की लाईफमध्ये सुद्धा बॅलन्स क्रिएट होणार. आणि अजून एक महत्त्वाचा बेनिफिट काय, तर लिव्हर, पॅनक्रियास, स्प्लीन, ओके, पूर्ण ॲब्डमन, पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम स्टिम्युलेट होते हे आसन केल्यामुळे. कारण पूर्ण प्रेशर तुम्ही एल्बो टक करता आतमध्ये, आणि पूर्ण भार एक तर हातावर येतो आणि पोटावर येतो. तुम्ही काही पचवू शकता खाल्लेलं. शवासन करायचं आपल्याला. शवासन मी सांगितलं, डोकं नॉर्थला, लेग साऊथकडे, हाताची तळवे आकाशाकडे. ब्रीद इन, ब्रीद आउट.
सुख प्राणायाम करायचा. ब्रीद इन 6, ब्रीद आउट 6. 5 ते 10 मिनटं करायचं इथं. आणि नंतर सावकाश डाव्या कुशीला व्हा. उजवा गुडघा असं लावायचं खाली आणि हात वेस्टवर ठेवा असं. ब्रीद इन, ब्रीद आउट. दोन ते 3 श्वास इथे घ्या आणि सावकाश सिट अप. सुखासनमध्ये डोळे बंदच ठेवायचे. दोन्ही हातांनी रब करायचं पाम. आता काय केलं, पूर्ण एनर्जी आपण आपल्या बॉडीमध्ये, या हातामध्ये, राईट अँड लेफ्ट, तर पूर्ण ऑर्गन्सला बाहेरनं सुद्धा लावायचं. तर डोक्यापासून पायापर्यंत हात टच करा. असे फील करा की तुम्ही हील करताय बॉडीला. ओके. आणि मग सावकाश डोळे उघडा. रिलॅक्स. तर हा कंप्लीट सिरीज, हा कंप्लीट क्लास आहे. हे लावून तुम्ही प्रॅक्टिस करा. ओके. आणि जे मी सांगितलं ते फॉलो करा एक्झॅक्टली. तर तुम्हाला डेफिनेटली रिझल्ट मिळतील, फिजिकली आणि मेंटली सुद्धा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा कमेंट सेक्शनमध्ये. आणि तुमच्या एका तरी मित्राला शेअर करा ज्याला याची गरज आहे. तर भेटूया एका नवीन व्हिडिओवर. धन्यवाद.